हाय, मी नीलम. स्मृतिगंध. मला आठवते, खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो. सगळं स्वस्त होतं तेव्हा बालपणसुद्धा भरपूर उपभोगलं. त्यामुळे उन्हा पावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची. आता तसं नाही. लहानपणीच खूप मोठी होतात मुलं. खूप महाग झालंय बालपण. पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती. फुल टाईम आईच असायची. तेव्हा ती आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची. आता मम्मी थोडी महाग झाली आहे. जॉबला जाते ना हल्ली. संडेलाच अवेलेबल असते. मामा ते गाव तर राहिलंच नाही. मामाने सर्वांना मामाच बनवले. प्रेमळ मामा आणि मामी आता राहिलेच नाहीत पूर्वीसारखे. आधी मामा भाज्यांची वाट पाहायचे, आता सर्वांना कोणी नकोसे झाले. हा परिस्थितीचा दोष आहे. मित्रसुद्धा खूप स्वस्त होते हो तेव्हा. हाताची 2 बोटं त्याच्या बोटावर टेकून नुसतं बट्टी म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची. शाळेच्या चड्डीत खोचलेला पदर पांढरा सदरा बाहेर काढून त्यात ऑरेंज गोळी गुंडाळायची आणि दातानं तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी. आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते, डोंट शेअर युअर टिफिन. मैत्री बरीच महाग झाली आहे बरं का आता. हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते. सायकलचा फटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फेरी मारताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती बघा. घट्ट कापडी बॉलने आप्पाधापी खेळताना पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ. इम्युनिटी बूस्टर औषध हल्ली खूपच महाग झालीत म्हणे. ज्ञान शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं. फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किमतीत मिळून जायची. वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची. आता मात्र पाटीची जागा टॅबनं घेतली आहे. ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आज. एवढंच काय, तेव्हाचे आमचे संसारसुद्धा किती स्वस्तात पार पडले. 100 रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो. सकाळी फोडणीचा भात, पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाश्ता करून ऑफिसमध्ये जायचं. जेवणाच्या सुट्टीत तेव्हा लंच ब्रेक नव्हता. डब्यातली भेंडी, बटाटा किंवा गवारीची कोरडी भाजी, पोळी आणि फार तर एखादी लोणच्याची फोड. रात्री गरम खिचडी की झाला संसार. ना बायको कधी काही मागायची, ना पोरं तोंड उघडायची हिंमत करायची. आज सगळंच विचित्र दिसते भोवतीनं. लाईव्ह इन पासून डिव्होर्स सुसाईडपर्यंत बातम्या बघतोय आपण. मुलं बोर्डिंगमध्येच वाढतायत. सगळं जगणंच महाग झालंय हो. काल परवापर्यंत मरण तरी स्वस्त होतं, पण आता तेही 8-10 लाखांचं बिल झाल्याशिवाय येईना असं झालंय. म्हणून म्हणतोय, जीव आहे तोपर्यंत भेटत राहायचं, आहोत तोवर आठवत राहायचं, नाहीतर आठवणीत ठेवायला सुद्धा कोणी नसणार. ही जाणीव पण झाली तर रडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल हो. म्हणून जमेल तेवढं नातेवाईक किंवा मित्र गोळा करून ठेवा, नाहीतर या स्मृतिगंधाशिवाय आहे काय आपल्याजवळ, हो ना. पत्रकार विकास शहा, तालुका प्रतिनिधी, दैनिक लोकमत, शिराळा, सांगली. धन्यवाद.